PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला. कथेचे नाव आहे मेड फॉर ईच अदर, भाग 11वा. लेखिका प्राची सोळे. तुला फ्रेश व्हायचं असेल तर हो, आणि थोडा आराम कर. अभिर तिला फक्त ऐकू जाईल इतक्या हळू आवाजात बोलला. त्या आवाजाने सुद्धा देविका दचकली. माझी रूम दाखवतो, मी तुझ्यासाठी कपडे खरेदी करून आणतो. अभिर बोलला व उठला. देविकाही उठली. आता पुढे. अभिर देविका रूममध्ये आले आणि अभिरने पटकन दार लावून घेतले. दाराला पाठ करून तो डोळे मिटून तसाच उभा राहिला तर देविकाने डोक्यावरची कॅप काढून फेकली व बेडवर बसकण मारली. तिला हा ताण असह्य झाला होता. आधी अभिरच सावरला. दाराला कडी लावून तो स्टडी टेबलवर ठेवलेल्या जगमधलं पाणी प्यायला व तिथेच खुर्चीत बसला. देविका मान वर करून त्याची रूम पाहू लागली. अभिरची रूम खूप मोठी आणि हवेशीर होती. मोठा डबल बेड, स्टडी टेबल व खुर्ची. एका बाजूला डार्क लाल रेक्झिनचा सोफा सेट, त्यासमोर सेंटर टेबल, 2 मोठी कपाटं आणि त्याचे इतर खूप सामान होते. पण ते सारं व्यवस्थित लावलं होतं. त्याच्या रूमला लागून मोठी गॅलरी होती. ती डायरेक्ट त्यांच्या शेताच्या बाजूनी होती. समोर फक्त नजर जाईल तिकडे हिरवीगार शेते आणि झाडी होती. खूप छान रूम होती. अभिरला भेटल्यापासून तो आणि ती एकसंध असे बोललेच नव्हते. जे काही बोलले होते ते 1-2 वाक्य तीही देविका बोलली होती. अभिर तर सारखा तिला ओरडायचा आणि लेक्चर द्यायचा. देविका, अभिरने पुकारलेल्या आवाजाने ती भानावर आली. काय? मला माहिती आहे हे सारं कठीण असणार आहे आणि जाणारही आहे. मी सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतो. आता एक बाहेर थाप मारले की तुला मराठी समजत नाही की बोलताही येत नाही, तेव्हा निदान जास्त बोलण्याचा प्रश्न तरी सुटला. हां, पण अभिजित दादा हिंदीत बोलेल तेव्हा तोडकं मोडकं उत्तर दे. आता तू आराम कर. मी तुझ्यासाठी शर्ट, जॅकेट, पॅन्ट घेऊन येतो. तुला आणखी काही हवे आहे का? अभिरने विचारले. एक रिक्वेस्ट होती, बोलू का? सांग ना, रिक्वेस्ट कशाला? अभिर म्हणाला. मी पण तुमच्यासोबत येते. माझ्या मापाचे कपडे मला घेणं सोपं जाईल. प्लीज नाही म्हणू नका. इथे कोणी बोलायला आले तर मला काही बोलायला सुचणारही नाही. देविका खूपच अजिजीने बोलले. एक क्षण अभिरने देविकाकडे रोखून पाहिले आणि त्याला तिची दया आली. त्याबरोबरच तिच्या त्या नालायक काकाचा आणि चुलत भावाचा इतका राग आला की वाटलं असं जावं आणि दोघांची गजांडी धरून कपड्यासारखं धुवावं. देविकासारख्या एकट्या मुलीला किती हा त्रास. एवढी श्रीमंत, नाजूक फुलासारखी मुलगी आणि अशी लपाछपी करावी लागते. मी येऊ ना? देविकाने परत विचारले. तिच्या आवाजाने तो भानावर आला. हो, चल जाऊया, अभिर बोलला. 1 मिनिट हं. असे बोलून देविकाने तिच्या जीन्सच्या दोन्ही खिशात हात घातले. घरून पळताना तिने घेतलेले पैसे तसेच होते. ते तिने बाहेर काढले व ते अभिर समोर धरले. हे ठेवा पैसे, आता लागतील, ती म्हणाली. अभिरने एक वार तिच्या हातातील पैशाकडे पाहिलं आणि तिची मूठ भरत बंद केली. नको, ठेव ते पैसे. तुला आणि तुझ्या घरी पोहोचेपर्यंत आता तुझी सारी जबाबदारी माझी आहे. अभिर तिच्या डोळ्यात आर पार बघत बोलला. त्याने थोड्या वेळापूर्वी तिच्या हाताला केलेला स्पर्श आठवून लगेच सॉरी म्हटले. ते चुकून झाले. इट्स ओके, निघूया, ती म्हणाली. हो चल, कॅप घाल, त्याने आठवण करून दिली. देविकाने व्यवस्थित कॅप सेट केली व दोघे बाहेर पडले. आईला सांगून अभिर देविका बाहेर पडले. त्याने छोटी कार घेतली. वाड्याच्या बाहेर पडल्यावर दोघांनी मोकळा श्वास घेतला. देविका रिलॅक्स बसली. आपण शॉपिंगला शहरात जाऊया का? देविका बोलली. हरकत नाही. तिथे कुठली स्पेसिफिक शॉप्स आहेत का? मॉलमध्ये जायचे का? त्याने विचारले. तसं काही नाही आहे. खरं तर मला शाहू मंडईजवळ बघायचे आहे. कोणी दिसतं का आमच्या बंगल्यातले? तिथे कोण येतं का? त्याने विचारले. हो, आमचे भोला काका भाजीसाठी, फळांसाठी त्याच मंडईत येतात. जर ते दिसले तर निदान बाबांची ख्याली खुशाली कळेल आणि मला निरोप देता येईल, देविका बोलली. हो, ठीक पडेल, तिथेच जाऊ. अभिरने कार शहराकडे वळवली. इन्स्पेक्टर भांबरे त्याच्या केबिनमध्ये बसला होता. आज 3रा दिवस उजाडला
पण देविकाचा पत्ता नव्हता. त्याला समजत नव्हते देविका अचानक गेली कुठे. ती या कामात प्रोफेशनल नव्हती. खरं तर तिच्यावर अचानक हे संकट आलं होतं आणि अचानक आलेल्या संकटाने भले भले गांगरतात, घाबरून जातात, काय करावं समजत नाही. पण देविकाची केस वेगळी होती. भांबरेची खात्रीच झाली होती. पारस आणि घरच्यांचं बोलणं देविकाने नक्की ऐकले होते. दुसरा दिवस तिने घरी राहून काढला जेणेकरून पारस आणि बाकीचे बेसावध राहतील. रात्री सगळं सामसूम झाल्यावर ती पळून गेली. पण हेही कळायला वेळ लागला नाही. सकाळी खुद्द व्यंकटेश सावकारांनी सरळ कमिशनर साहेबांना फोन करून सांगितले. त्यामुळे पटापट हालचाली झाल्या. सर्वात महत्त्वाचे, देविकाचं लोकेशन पुण्यात सापडलं. म्हणजे ती तिथे गेली होती. आणि गेली तर कशी गेली? त्यानंतर मोबाईल बंद झाला. हा काय प्रकार आहे? भांबरेच्या डोक्यात एक वेगळी शंका डोकावून गेली. पारस पोलिसांशी डबल गेम तर खेळत नाहीये ना? खरंच जर त्यानेच देविकाला किडनॅप केलं असेल आणि वरून देखावं करतोय ती पळून गेली तर? भांबरे विचारात हरवला. भ्रष्ट असला तरी मुरलेला पोलीस होता तो. पोलिसी डोक्याने विचार करायला लागला. कुठल्याही केसमधला कच्चा दुवा काय असतो, विक्टीम काय करतो, तो विचार करत होता. अचानक अंधारात काजवा चमकावा तसे त्याचे डोळे चमकले. येस, विक्टीम त्याच्या घरातल्या लोकांशी संपर्क करण्याचा आधी प्रयत्न करणार, कोणाशी तरी बोलायला बघणार. देविकेच्या केसमध्ये तिच्या जवळचं कोण आहे? तर एकमेव तिचे वडील व्यंकटेश सावकार. धरून चाललं की ते स्वतः पळून गेले तर नक्कीच ती इथे जिच्या वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न करणार. आणि दुसरं कोण जवळचं? भांबरे विचार करता करता डोक्यात आलेले सारे पॉइंट्स आणि त्यांची नावे त्याच्या समोरच्या कागदावर नोंद करून ठेवत होता. त्याला आठवलं, भोला. पारस एकदा त्याला बोलला होता. भोला त्यांचा खूप जुना नोकर आहे. व्यंकटेश यांचा अगदी विश्वासू. ते त्याला त्यांच्या छोट्या भावाप्रमाणेच वागवत. थोडं वय होतं. भोलाही खाल्या मिठाला जागणारा होता. तो इमानदार होता. येस, दुसरी व्यक्ती भोला नक्कीच असणार. सावकार तब्येतीच्या कारणास्तव बाहेर जाऊ शकत नाही, पण भोला बाहेर जातो. देविका नक्कीच त्याला भेटण्याचा प्रयत्न करू शकते. भांबरेला केसमध्ये आता कोणताही लूप ठेवायचा नव्हता. त्याला एक महत्त्वाचे काम करायचे होते. व्यंकटेश सावकारांचा मोबाईल टॅप करायचा. त्यांना कोणाचे कॉल्स येतात ते रेकॉर्डिंग करायचे. भोलावर नजर ठेवायची. साध्या वेशातला पोलीस त्याच्या मागावर ठेवायचा. तो कुठे जातो, कोणाला भेटतो यावर लक्ष ठेवायचे. बघूया काय हाती लागते. पण ही हाय प्रोफाईल केस अशी हातची जाऊ द्यायची नाही. मोबदला तर दोन्ही बाजूंनी मिळवायचा. भांबरेने टेबलावरची घंटी वाजवली. एक हवालदार आतमध्ये आला. जाधव, हवालदार शिर्केंना आत पाठवा आणि एक कडक चहा सांगा. हो सर, जाधव बोलून निघून गेला. हवालदार शिर्के आत आला. येताना तोच चहा घेऊन आला. शिर्के, तुम्हाला एका माणसावर नजर ठेवायची आहे. तो कुठे जातो, कोणाशी बोलतो, सारं मला डिटेल्समध्ये हवं. हो सर, करतो ना, शिर्के म्हणाला. भांबरेने कोणावर नजर ठेवायची आहे हे विस्तारमध्ये शिर्केला सांगितले. पण शिर्के, हे कोणालाही कळता नाही, भांबरे म्हणाला. सर, काळजी करू नका, काम व्यवस्थित होईल. शिर्केने सॅल्यूट केला आणि केबिनच्या बाहेर गेला. शिर्केला दिलेलं काम तो जबाबदारीने करणार होता. सावकार बंगल्याच्या बरोबर समोरच्या फुटपाथला तो थांबला. पण कोणालाही सहज लक्षात येणार नाही असा. एक मात्र नक्की होतं, आज त्याचं नशीब जोरावर होतं. आजचा दिवस त्याच्यासाठीच होता. त्याने उभ्या असलेल्या जागेवरून पाहिले. बंगल्याच्या गेटचे मधले छोटे दार उघडले आणि त्यातून एक माणूस बाहेर आला. अंगकाठी, उंची मध्यम. चेहऱ्यावरून तो बंगल्यात काम करणारा वाटत होता, तरी दिसायला ठीक होता. हातात 2-3 प्लास्टिकच्या पट्ट्याच्या पिशव्या होत्या. तो बाहेर आला व रस्त्याच्या एका कडेने चालू लागला. व्यवस्थित अंतर राखून हवालदार शिर्के त्याचा पाठलाग करू लागला. भोलानाथ वयाच्या 14-15व्या वर्षी कुठल्याशा खेडेगावातून कोल्हापूरला आला म्हणण्यापेक्षा त्याला आणलं गेलं. एका वर्षी पावसाच्या जोरदार तडाख्याने गावाला महापूर आला आणि त्याच्या आई बापाची आहुती त्या निसर्गाने स्वीकारली. भोलानाथ पोरका झाला. मग कोल्हापूरच्या त्याच्या मामाने त्याला त्याच्याकडे आणलं. नवलाईचे 9 दिवस. मामीने तिचा रंग दाखवायला सुरुवात केली. मामाला सारं समजत होतं, पण मामीला बोलायची हिंमत नव्हती. शेवटी ज्या सावकारांकडे तो काम करत होता तिथे भोलानाथला घेऊन आला. व्यंकटेश सावकार नरमदिल इन्सान. साध्या सरळ भोलानाथची त्यांना दया आली व लगेच त्याला कामावर ठेवून घेतले. त्याला पुढे शिकायचे आहे का हेही विचारले. त्यांनी त्याला तीही मुभा दिली, पण आयुष्यावरून आणि नात्यावरून त्याचा साफ विश्वास उडाला होता. आता त्याला शिकून कोणी मोठा माणूस बनायचे नव्हते.
शांततेत काम करायचे होते. त्या दिवसापासून भोलानाथ सावकारांकडे नोकरीला लागला. भोलानाथला चांगली जागा मिळाली आणि पाठीमागचा मामीचा जाच सुटला. या समाधानात मामा घरी गेला. त्याने सावकारांचे काम सोडले. भोलानाथ सगळ्यांचाच भोला झाला. व्यंकटेश सावकारांवर त्याचा जास्त जीव. त्यांनीही कायम त्यांना चांगली वागणूक दिली. त्याचे पैसे दरमहा बँकेत जमा करत होते. खाणं पिणं राहणं त्यांच्याच घरी असल्यामुळे भोलाला विशेष खर्चाची गरज भासायची नाही. देविका अशी घरातून पळून गेले यावर त्याचा अजिबात विश्वास बसत नव्हता. जसा बाप तशी लेक, प्रेमळ, सगळ्यांना समजून घेणारी. ती कोणाशी ओरडून बोललेली त्यांनी कधी पाहिलं नव्हतं. त्या उलट पारस आणि कनिका होते उद्धट, उर्मट, हाताखालच्या नोकरांना कायम वागणूक द्यायची. भोला व्यंकटेश सावकारांचा खास असल्यामुळे ते मात्र त्याच्याशी सावध वागत. सकाळचा नाश्ता आणि दूध घेऊन भोला सावकारांच्या रूममध्ये गेला. देविका नसल्यामुळे ते बाहेर येऊन नाश्ता जेवण घेतच नव्हते. त्यांच्या रूममध्ये बसून असत. कंपनीची महत्त्वाची कामं करण्यासाठी त्यांनी 3 तासाची वेळ ठरवली. त्यावेळेत त्यांना कंपनीतले महत्त्वाचे अधिकारी येऊन भेटून जात होते. ते आवर्जून देविकाला विचारत, पण देविका थोडे दिवस फिरायला बाहेर गेले असे सर्वांना सांगितले होते. व्यंकटेश खिडकीजवळ उभे राहून बाहेर बघत होते. भोला आत आला. साहेब, नाश्ता आणलाय, थोडा खाऊन घ्या, तो म्हणाला. सावकार वळले व तिथल्या खुर्चीत बसले. त्यांचा चेहरा पूर्ण उतरला होता. भोला, माझी मुलगी कुठे असेल रे? कोणी तिला किडनॅप केलं असेल आणि केले तर पैशाची मागणी का होत नाही? अरे, जेवढे पाहिजे तेवढे देतो, पण माझ्या मुलीला परत करा रे. काय झालंय तिला? सावकार गदगदीत होऊन बोलले. डोळे पाण्याने भरले. भोलाचं काळीज तुटलं. त्याला पाहावे ना. साहेब, एक बोलू? हां, बोल. साहेब, देविका बेबी ज्या रात्री नाहीशा झाल्या त्या रात्री त्या जेवायला आल्या होत्या. मग तुमच्याकडे पण आल्या तेव्हा काही बोलल्या का तुमच्याशी? भोला काहीतरी समजेल या आशेने विचारत होता. नाही रे, ती जेवण झाल्यावर आली होती खरी. थांबली, बोलली माझ्याशी. हां, एक मात्र बोलली की मी घेतोय त्या गोळ्या बंद करा, घेऊ नका. आणि मी ऐकलंही तिचं. नाही घेतल्या त्या गोळ्या, व्यंकटेश सांगत होते. साहेब, नका काळजी करू. देविका बेबी एकदम व्यवस्थित असतील. ह्यामागे नक्कीच काहीतरी असणार. कोणाचा फोन नाही. पोलिसांनी सगळीकडे शोधलं, पण त्या कुठे सापडल्या नाही. याचा अर्थ त्या नक्कीच सुरक्षित असणार, भोला बोलत होता. अरे, हळू बोल. माझा इथे कोणावर विश्वास नाही आहे. आता थोडेच दिवस राहिले देविका 21 वर्षाची होणार, पण तिचाच पत्ता नाही आहे. व्यंकटेश हवालदिल झाले. भोलाने त्यांची खूप मिन्नतवारी केली आणि त्यांना नाश्ता खायला लावला. तुम्ही खंबीर आणि सदृढ असायला हवंय. देविका बेबीला तुमचाच आधार आहे, असं खूप समजावून त्यांनी त्यांना शांत केले. साहेब, मी मंडईत जातोय, भाजीपाला फळं आणायला. तुम्हाला काही दुसरं हवं आहे का? भोलाने विचारले. जमलं तर माझी मुलगी आणशील? सावकार डोळ्यात प्राण आणून बोलले. भोलाला खूप वाईट वाटले. शक्य असतं तर त्याने तेही केले असते. फक्त तिचा ठाव ठिकाणा कळायला हवा. जीवाची बाजी लावली असती त्याने. काही न बोलता दार ओढून तो बाहेर आला. जाताना कलावतीला सांगून निघाला, तर कलावतीने त्याच्या हातात तिच्या सामानाची लिस्ट दिली. पैसे तिचे थोडेच जाणार होते. भोलाने लिस्ट घेतली व चुपचाप बंगल्याच्या बाहेर पडला. गेटमधून बाहेर आला व रस्त्याच्या एका कडेने चालू लागला. त्यामागे व्यवस्थित अंतर ठेवून हवालदार शिर्के चालू लागला. अबीरची कार शाहू मंडईच्या ठिकाणी आली. हा परिसर खूप गजबजलेला असेल, कारण भाजी फळंपासून ते कपड्यांची चपलांची दुकानं ते मोठे मोठे ज्वेलर्स, डिपार्टमेंटल स्टोर्स सारं काही होतं तिथे. साऱ्याच ठिकाणाहून लोक इथे खरेदीसाठी यायची. अबीरने मोकळी जागा पाहून कार थांबवली. मी उतरून जरा फिरून येऊ का? देविकाने विचारले. नको, थांब, अबीर अचानक बोलला. का पण? आता माझा लुक चेंज झालाय ना. मग? देविका न समजून बोलली. हो, मान्य, तुझा लुक चेंज झालाय, पण लुक चेंज झालाय तू तर नाहीस ना. अबीर तिच्याकडे बघत बोलला. अबीरला काय म्हणायचे ते तिच्या लक्षात आले. ती काही बोलली नाही. गैरसमज करून घेऊ नकोस. मी पण सोबत येईन. त्याआधी तुझी शॉपिंग करून घेऊ, चालेल? अबीरने विचारले. हो, ती म्हणाली. दोघे खाली उतरले. अबीरने सरळ मॉलमध्ये जाणं पसंत केले. खूप शॉप्स आणि ऑप्शन्स असतात. दोघे मॉलमध्ये आले.
कपड्यांच्या दुकानात देविकाने मोठ्या मापाचे शर्ट जॅकेट घेतले. ए लाईनच्या काळ्या रंगाच्या 2 पॅन्ट घेतल्या आणि दुसऱ्या कपड्यांची खरेदी केली. अबीरनेच बिल चुकतं केले. शॉपिंगच्या बॅगा कारच्या डिकीत ठेवल्या व दोघे परत कारमध्ये बसले. तुला वाटतं का कोणी येईल? अबीरने विचारले. 12:30 वाजले होते. तिला थोडं माहीत होते बाहेरचं सामान फक्त भोला काका आणायचे. सकाळचा साऱ्यांचा नाश्ता, मग थोडी आवराआवरी, नंतर सामानाची सगळी लिस्ट काढून बाहेर पडायला त्यांना 11:30 तरी व्हायचे. मग चालत ते मंडईत जायचे. ते कधीच कुठल्या गाडीने गेले नव्हते. थोडं थांबूया. भोला काका दर दिवसाआड मार्केटला येतात. जर आजचा दिवस तो असेल तर ते नक्की येतील, देविका म्हणाली. ठीक आहे, थांबूया, अबीर म्हणाला. त्यांची गाडी जिथे जास्त गर्दी नव्हती तिथे उभी होती. मंडईकडे बाहेरून येणारा रस्ता साफ दिसत होता आणि बाहेर कोणाला जायचे असेल तरी तोच मार्ग होता. दोघेही समोर लक्ष ठेवून होते. थोडा वेळ गेला. समोरून एक मध्यम उंचीची साधी शरीरयष्टी असणारी व्यक्ती त्या रस्त्यावरून हातात 2 पिशव्या घेऊन येत होती. देविकाने पाहिले. तिने डोळे बारीक करून समोरच्या व्यक्तीवर लक्ष केंद्रित केले आणि तिच्या डोळ्यात चमक आली. ओठांवर हसू. हो, ते तिचे भोला काका होते जे समोरून मंडईच्या रस्त्यावर चालत येत होते. ती त्यांना भेटण्यासाठी हाक मारण्यासाठी अधीर झाली. अबीरचं लक्ष देविकाकडे गेले. तिने कोणाला तरी पाहिलं हे त्याने हेरलं. त्याची नजर समोर गेली. फिक्कट आकाशी रंगाचा झब्बा व सुरवार घालून हातात 2 पिशव्या घेऊन एक व्यक्ती चालत येत होती. तो काही बोलणार तोच देविकाने ती शीघ्र कृती केली. कारचं दार न उघडता काचेच्या भागातून अर्ध शरीर बाहेर काढून ती मोठ्याने भोला काका असे ओरडणार तो चित्याच्या चपळाईने अबीरने तिला खसकन आत ओढले व तिच्या ओठांवर आलेल्या शब्दांना त्याने त्याच्या मुठीत बंद केले. अचानक झालेल्या प्रकाराने देविका गांगरली आणि धडपडली. ती सीटवर पडली. अबीरचा हात जोरात जोर लावून तिने तोंडावरून काढला, झिडकारला व त्याच्याकडे रागाने बघू लागली. हा काय पोरकटपणा होता? मी भोला काकांना पाहिले आणि त्यांना हाक मारणार होती आणि तुम्ही मला का अटकाव केला? देविकाच्या डोळ्यात पाणी आले. अबीरने तिला शांत होऊ दिले. मग सावकाश म्हणाला, मी असं केलं कारण तिथे खूप मोठा धोका होता. धोका? कसला धोका? तू फक्त भोला काकांना बघत होतीस, पण मी त्यांच्या पाठलागावर असणाऱ्या माणसाला सुद्धा बघत होतो. तो भोला काकांचा पाठलाग करत होता हे त्याच्या हालचालीवरून स्पष्ट दिसत होते. परत तो साधा माणूस नव्हता तर पोलीसवाला होता. मी ओळखले त्याला. जर तू भोला काकांना हाक मारली असती तर आयतेच त्या पोलिसांच्या हातात सापडले असतील. कदाचित भोला काकांना सुद्धा माहीत नसावं. अबीरने सगळं सविस्तर सांगितले. हे ऐकून देविकाच्या चेहऱ्यावर घाम आला. भीतीने ती थरथरू लागली. जर अबीर नसता तर काय होऊन बसलं असतं? बाबांना भेटण्याच्या नादात भलतंच होऊन बसलं असतं आणि पारसच्या हाती सापडलं असतं. देविकाने अबीरकडे भरल्या डोळ्यांनी पाहिलं. थँक्स, ती कसंबसं म्हणाली. अबीर फक्त मंद हसला आणि डोळ्यांनी तिला आश्वस्त केले. काळजी करू नकोस, भोला काकांना मी भेटणार, पण मी येईपर्यंत कारच्या बाहेर येऊ नकोस. प्रॉमिस? अबीर हात पुढे करत बोलला. येस, प्रॉमिस. त्याच्या हातावर हात ठेवत देविका बोलली. आलोच, असं म्हणून अबीर कारच्या बाहेर पडला. त्याला पाठमोर जाताना देविका त्याला पाहत राहिली. इथे कथेला क्रमश येत आहे. कथेची अक्कल एकीकडे सुरक्षित. कॉपीराईट्स प्राची.